नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका सभेत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि राजकारणातले दिग्गज यशवंतराव चव्हाणांनी राजकारण्यांसाठी एक कानमंत्र दिला होता की नेत्याला काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे जास्त कळालं पाहिजे. आता यशवंतराव चव्हाण मला आज अचानक याकरता आठवले कारण मुंबई महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे आणि या निवडणुकीवर ठाकरे बंधूंचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे दोघंही साम दाम दंड भेद कोणतीही नीती न सोडता सर्व काही पणाला लावून प्रचाराला लागले होते व मराठी आणि मुंबई संकटात आहे हा नरेटिव्ह तयार करण्यासाठी वाटेल ती भाषा सुद्धा वापरण्यात आली. पण कमीत कमी या दोघांपैकी उद्धव ठाकरेंना दीर्घकालीन राजकारणाचा व सत्तेत राहण्याचा अनुभव तरी आहे की आपण जे बोलतोय ते कोणत्या मतदारांपर्यंत आपल्याला पोचवायचंय आणि काय बोलल्यावर भाजपला मदत होऊन आपल्याला त्याचा दुष्परिणाम सहन करावा लागू शकतो. जसं की भाजपने हिंदुत्वावर अजेंडा सेट केला तर उद्धव ठाकरेंनी लगेच रशीद मामूला सभेच्या व्यासपीठावरही येऊ दिलं नाही, जेणेकरून आपण हिंदुत्वाच्या विरोधात नाही आहोत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा. पण दुसऱ्या बाजूला जितकं सांभाळून उद्धव ठाकरे एक एक पाऊल टाकतात तितकंच आपल्या वाचाळ बोलण्याने राज ठाकरे स्वतःला आणि ठाकरेंच्या युतीला नुकसान पोहोचवतात. आता एवढंच पुरेसं नव्हतं की यांचे सुपुत्र अमित ठाकरे दुसरे संजय राऊत होऊन ठाकरेंचा सुपडा साफ करण्यासाठी मैदानात उतरलेत आणि जी वक्तव्य त्यांनी प्रचारादरम्यान दिली आहेत त्याचं फार मोठं नुकसान उद्धव ठाकरेंना सहन करावं लागणार आहे व ते नुकसान अधिकाधिक व्हावं यासाठी मराठी माध्यमं सुद्धा या दुसऱ्या संजय राऊतांना राजहंस म्हणून दाखवतात. निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक पक्ष प्रचारासाठी रणनीती तयार करतो. त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट पक्षांद्वारे बारकाईने पाहिली जाते की आपण ज्या माध्यमांवर मुलाखती द्यायला चाललोय त्यातले पत्रकार कोणाच्या बाजूने. विरोधातला पत्रकार असेल तर खुन्नस काढण्यासाठी किंवा त्याचा अजेंडा बाद करण्यासाठी काही नेते त्याच्याकडे जातात. जसं फडणवीसांनी मुंबई तकला मुलाखत दिली. पण बहुधा निवडणुकीच्या तोंडावर एवढं मोठं जोखीम कोणी घेत नाही कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला कठीण प्रश्न विचारले जाऊ नये आणि अशा परिस्थितीत अडकल्याने विरोधकांना आपल्या विरोधात अजेंडा सेट करण्याकरता आयती संधी मिळू शकते. म्हणून कोणत्या वृत्तवाहिन्यांना मुलाखती द्यायच्या हे आधीच पक्षांचं ठरलेलं असतं. पण या नीतीला राज ठाकरे अजिबात मानत नाही कारण त्यांना वाटतं की आपण सर्व ज्ञानी आहोत, सगळे आपल्याला घाबरतात. एखाद्या पत्रकाराने कठीण प्रश्न विचारला समजा तर त्याला तर्कहीन उत्तर थोड्या रागीट आवाजात देऊन त्यावर हावी व्हायचं, ज्याने की राज ठाकरेंनी काय उत्तर दिलंय असं त्यांच्या काही मंदबुद्धी समर्थकांना वाटावं. पण तो शुद्ध पांचटपणा असतो आणि हे जनतेला सुद्धा कळतं. म्हणून त्यांच्या या पांचटपणाला लोक सुद्धा गंभीरतेने घेत नाहीत व ते मतदानातही दिसतं. पण कदाचित ही गोष्ट अजूनही त्यांच्या रणनीतिकारांच्या लक्षात आलेली नाहीये. म्हणूनच अमित ठाकरे सुद्धा त्यांच्या वडिलांचा वाचाळ वीरपणा पुढे नेत आहेत आणि तेही थेट बीबीसीवर जाऊन, ज्यावर काँग्रेसचे नेतेही सहजा जात नाहीत, जो चॅनल आंतरराष्ट्रीय स्तरावर खोट्या बातम्या, वोक अजेंडा आणि कम्युनिस्टांची विचारधारा पसरवण्यासाठी कुख्यात आहे. त्यावर जाऊन अमित ठाकरेंनी मुलाखत दिली व त्या एका मुलाखतीमुळे उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा पूर्णपणे बट्ट्याबोळ उडालाय. राज ठाकरे कितीही मराठी करत असले तरी उद्धव ठाकरेंना हे चांगलं माहिती आहे की 30 ते 35% मराठी लोकसंख्या असलेल्या शहरात आपण फक्त मराठी माणसाच्या मदतीने निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे मुस्लिम व उत्तर भारतीयांची सुद्धा मतं मिळवण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी केमचो वरळीपासून ते वेगवेगळे कॅम्पेन चालवले गेले आणि स्थानिक उमेदवारांमुळे आपण कितीही म्हणालो तरी परप्रांतीयांची एक वोट बँक सुद्धा उद्धव ठाकरेंकडे आहेच. पण ती मतही उद्धव ठाकरेंना मिळू नयेत याकरता अमित ठाकरेंना जेव्हा बीबीसीच्या पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही इतकं परप्रांतीयांचा मुद्दा उचलताय पण यांना मुंबईत येण्यापासून तुमचा पक्ष महापालिका जिंकला तर थांबवणार कसं? प्रश्न खरंच व्हॅलिड आहे आणि अनेकदा मीही माझ्या व्हिडिओतून राज ठाकरेंना व त्यांच्या समर्थकांना विचारलं. पण मराठी वृत्तवाहिन्यातले चाटुकार पत्रकार कधीच हा साधा प्रश्न राज ठाकरेंना मुलाखतीत विचारत नाहीत, जो बीबीसीने अमित ठाकरेंना यावेळी विचारला. आणि त्याच्या उत्तरात अमित ठाकरे म्हणतात की राज ठाकरे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर उत्तर भारतातून येणाऱ्या सर्व ट्रेन्स ते बंद करतील. मुंबईत येणारे लोंढे आपल्याला थांबवावेच लागतील आणि त्यासाठी शिस्त हवी. मला हे बोलायला अजिबात भीती वाटत नाही की अमित ठाकरे हे बालिश बुद्धीचे, त्यांना राजकारण सोडा सार्वजनिक जीवनातही वावरण्याची अक्कल नाहीये.
कारण मला यात अजिबात शंका वाटत नाही की त्यांच्यापेक्षा आदित्य ठाकरे हे वयाने सारखे असले तरी अनुभवाने खूप मोठे आहेत. कारण त्यांना याची अक्कल आहे की आपण केंद्रात जरी सत्तेत आलो तरी काय करू शकतो आणि काय नाही. इथे तर केवळ महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. एक साधी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची यांच्याकडे ताकद नाहीये आणि राज ठाकरेंना मुख्यमंत्री करायला चाललेत. ज्यांचे विधानसभेच्या निवडणुकीत 0 आमदार निवडून आलेत आणि समजा राज ठाकरे मुख्यमंत्री झालेच तरीही ट्रेन थांबवणं सोडा, एका परप्रांतीय व्यक्तीलाही महाराष्ट्रात येण्यापासून ते थांबवू शकत नाही. अमित ठाकरेंना हे कळालं पाहिजे की ट्रेन चालवणं हा केंद्राचा विषय. त्यासाठी स्वतंत्र रेल्वे मंत्रालयही बनवण्यात आलं आणि केंद्रही जर एका विशेष राज्यातल्या नागरिकांसोबत अन्याय करत असेल तर त्याकरता न्यायपालिका आपल्या देशात आहे. कारण या देशात राज ठाकरेंची कल्पना नाही तर संविधान चालतो आणि या कल्पना माध्यमांवर स्वतःला मराठी माणसाचा हितेशी दाखवण्यासाठी अमित ठाकरेंनी ज्या प्रकट केल्या आहेत त्याचा सर्वात जास्त नुकसान उद्धव ठाकरेंना सहन करावं लागणार आहे. कारण मनसेला तर इथली स्थानिक मराठी जनताही मतं देत नाही, मग परप्रांतीयांचा विषयच कुठे येत नसतो. पण अशी वक्तव्य देऊन जी थोडीफार मतं उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतात त्यांनाही भाजपच्या पारड्यात पाडण्याचं काम ठाकरे पितापुत्र करतायत. कारण जे सेक्युलर लिबरल परप्रांतीय मुंबईत राहत असतील, ज्यांना भाजपला म्हणजे हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करायचं नाहीये, त्यांच्यासाठी उद्धव सेना हा एक चांगला पर्याय उपलब्ध होता. पण अशी वक्तव्य करून अमित ठाकरे त्या सेक्युलर लोकांनाही भाजपकडे जाण्यास प्रवृत्त करतायत. दुसरं अजून एक वक्तव्य अमित ठाकरेंचं सोशल मीडियावर फार जास्त व्हायरल होत आहे, जे त्यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत केलंय. त्यात ते म्हणतात की मराठी मुस्लिम जिथे राहतो तिथे कधीच दंगली होत नाही, कारण तो या मराठी माणसाला मानणारा समाज आहे आणि इतकी वर्ष मुंबईत राहिलाय व मराठी बोलणार आहे. म्हणजे अमित ठाकरेंचं म्हणणं आहे की मुंबईत झालेल्या आजपर्यंतच्या सगळ्या दंगली मराठी माणसानेच घडवून आणल्यात व तोच दुसऱ्या मराठी माणसांची हत्या करत होता. कारण हजारो वर्षांपासून भारतात राहणारा हिंदू, त्यात मराठी असतील, गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील किंवा बिहारी असतील, जे दशकांपासून महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहतात, मुंबईच्या आर्थिक प्रगतीत त्यांचा हातभार आहे, ते लोक बाहेरचे झाले. आणि जे लुटेरे काही 700-800 वर्षांपूर्वी भारतात आणि स्वातंत्र्य उत्तर काळात मुंबईत आले, ज्यांचं मुंबईच्या सामाजिक, आर्थिक व ऐतिहासिक अशा कोणत्याच भागात काहीच योगदान नाहीये, जे मुंबईतून निघून गेले तर शहराला काडीचं नुकसान पोचणार नाही, ते मात्र ठाकरेंसाठी जवळचे झाले. आज केवळ मुंबईतच नाही तर अमेरिकेत सुद्धा त्यांच्या समस्यांसाठी बाहेरून येणाऱ्या लोकांना दोषी मानलं जातं. पण हे कोणीच लक्षात घेत नाही की तुमच्या शहराला व देशाला उभं करण्यात त्या बाहेरून येणाऱ्या लोकांचं किती मोठं योगदान आहे. ते जर एकाच वेळी शहरातून स्थलांतरित झाले तर त्यांची कामं करणार कोण? कारण ते काम मराठी माणूस करायला तयार असता तर या लोकांना मुंबईत येण्याची गरजच नव्हती. तुम्हीच आधी जागा रिकामी केलीत आणि आता कोणीतरी दुसरं येऊन तिथे बसलंय तर तुम्हाला पाहवत नाही. आणि असं जग अजिबात चालत नसतं. वरून त्याला काढून त्याचं काम कोण करणार याचंही उत्तर तुमच्याकडे नाही. अमित ठाकरेंचे प्रिय मराठी मुस्लिम बिहारी कामगार जितक्या पैशांमध्ये काम करतोय तितक्याच स्वस्तात काम करायला तयार आहेत का? उलट परप्रांतीय आहेत म्हणून मुंबईची डेमोग्राफी हिंदूंच्या बाजूला आहे, नाही तर मुसलमानांची लोकसंख्या आज 30 ते 35% मुंबईत दिसली असती. आणि मुंबई आर्थिक राजधानी नाही तर पश्चिम बंगालमध्ये दंगलींचं एपिसेंटर बनलं असतं. कारण अमित ठाकरेंना मराठी मुसलमानांचा इतिहास माहिती नाहीये. जो त्यांना बाळासाहेबांचा इतिहास वाचला असता तर जरा कळालं असतं की कोणाच्या विरोधात लढत बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट झाले. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबईत दंगली भडकल्या होत्या, ज्या ठाकरेंचा लाडका मराठी मुसलमान तलवार हातात घेऊन हिंदूंना मारायला निघाला होता. तेव्हा शिवसैनिक आणि हिंदू कार्यकर्त्यांनीच हिंदूंची रक्षा केली होती. त्यावेळी एकूण 900 लोक मारले गेले होते, ज्यात 575 मुस्लिम तर 275 हिंदू होते. त्यावेळी जर असंच बाळासाहेबांनी मराठी मुसलमान करत तुष्टीकरणाचं राजकारण केलं असतं तर मरणाऱ्यांमध्ये हिंदूंचा आकडा मोठा असता. हा सगळा इतिहास मनसेच्या बालिश समर्थकांना सोडून सर्व हिंदूंना माहिती आहे. म्हणून अमित ठाकरेंच्या रूपात हा जो दुसरा संजय राऊत जन्माला आलाय तो विधानसभेप्रमाणेच ठाकरे बंधू बाळासाहेबांचे विचार विसरलेत हे मुंबईकरांना समजावून सांगण्यात भाजपची मदत करतोय. आणि आता मी हे सुद्धा सांगू शकत नाही की जर उद्धव ठाकरेंना स्वतःचं अस्तित्व वाचवत लाजिरवाना पराभव करून घ्यायचा नसेल तर वेळेत या नवीन संजय राऊताला थांबवावं लागेल. कारण जितकं डॅमेज व्हायचं होतं तितकं आधीच झालेलं आहे.
असो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.